श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मी मनीषा डोके आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज मी इथं मस्त कवळीलस अशी शेपूभाजी घेतलेली आहे. ही शेपूभाजी एकदम गावरान आहे बरं का. आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक पालेभाजीचा गरगट्टा खाल्ला असेल, पण कधी शेपूभाजीचा गरगट्टा खाल्ला आहे का? तर आज आपण बनवणार आहोत शेपूभाजीचा गरगट्टा. त्यासाठी ही शेपूभाजी मी काय केली, एकदम बारीक अशी चिरून घेतलेली. ही भाजी गरगट्टा करताना कधीही खूप बारीक अशी चिरून घ्यायची. नंतर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये मी काही मिरच्या घातल्यात, तरी 7-8 हिरव्या मिरच्या आहेत. मूठभर शेंगदाणे घातलेत, हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत. त्यानंतर एक गड्डी लसणाची सोलून घेतली होती, त्यातला अर्धा लसूण मी ह्याच्यामध्ये घातला आहे. त्यानंतर जिरे घातलं 1 चमचा आणि मीठ घातले आणि मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे. आता आपण इथं चिरून घेतलेली जी शेपूभाजी की नाही, ती छान स्वच्छ अशी धुवून घेऊयात. आता इथं मी भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता इथं आपलं मिक्सरमधलं जे वाटण मी तयार करून घेतलं होतं की नाही, त्या वाटणामध्ये मी काय केलं, 2 चमचे बेसन पीठ घातले आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. हे वाटण करताना जरी आपण पाणी घातलं आणि मिक्सरला फिरून घेतलं तरी चालतं. आता नंतर इथं गॅसवर मी कढई मांडून घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेलामध्ये जे अर्धा लसूण मी बाजूला ठेवला होता की नाही, तो छान असा खोडून घेतला आहे आणि तो तेलामध्ये घातला आहे. आता इथं लसूण छान असा तळल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचे, आपण ही बारीक चिरून धुवून घेतलेली जी शेपूभाजी की नाही, ती छान परतून घ्यायची एकदम मऊ होईपर्यंत. आणि नंतर त्यामध्ये जे आपण वाटण काढलं होतं की नाही मिक्सरमध्ये, ते घालायचे आणि याला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि छान अशी भाजी शिजून द्यायची आहे. कारण शेपूभाजी थोडीशी पचनाला जड असते, त्यामुळे ती छान अशी शिजून द्यायची. आपला इथं शेपूभाजीचा गरगट्टा तयार आहे. आपण आता सर्व करू आणि ही गरगट्टा भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खायला खूप छान लागते. तुम्ही अशा पद्धतीची गरगट्टा भाजी शेपूची करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. तोपर्यंत बाय.